मंडळी, सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चालू आहे सगळीकडे. आता तिकीट कोणाला मिळणार याच्यावरून सध्या खूप हे उत्सुकता आहे सगळ्यांना. प्रत्येक भागातून आपापल्या एरियातून अनेक जण उत्सुक आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीला. पण शासनाला एवढीच विनंती, ज्यांना तुम्ही तिकीट द्याल ते व्यक्ती, त्याचं व्यक्तीचं काम, सामाजिक काम, समाजात तो कसा वावरतो, काय करतो, हे सगळं बघणं गरजेचं आहे. चार लोकांशी तो मिळून मिसळून राहतोय का, सर्वसामान्यांच्या आजपर्यंत किती कामाला आलेला आहे तो, नाही का, सर्वसामान्यांच्या प्रश्नाला तो इथून पुढे न्याय मिळवून देईल का, हे सगळं बघणं गरजेचं आहे सर्वसामान्य. आणि ठीक आहे, तुम्हाला इलेक्शन, जिल्हा परिषद निवडणूक लढवायची इच्छा आहे, हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. फक्त तिकीट कोणाला मिळणार याच्यावर सुद्धा सध्या खूप बघतोय ना आपण. आता सध्या समाजात चर्चा चालू आहे, भावी जिल्हा परिषद, भावी सभापती, भावी, म्हणजे असे वेगवेगळं पाहायला मिळतंय. म्हणजे अनेक लोकांचे स्टेटस आहेत असे भारी भारी स्टेटस. तर असे काही ठेवतायत लोक की सभापती, जिल्हा परिषद सदस्य, म्हणजे काय हे काय आता लोकांचे सगळे प्रश्न निवडून आल्या एका दिवसातच सोडवतील, एका महिन्यातच सोडवतील, असे स्टेटस, अशा व्हिडिओज, असे रील्स बनवत आहेत लोक. असो, फक्त आहे ना, ज्यांना तुम्हाला खरंच काहीतरी आपल्याला समाजासाठी करायचंय तर तसं काम पण ठेवा आणि दिलेले शब्द पाळा, नाही का, असं मला वाटतं एकंदरीत. तुम्हाला काय वाटतं सांगा मंडळी, नाही का. तिकीट कोणाला मिळणार ह्याच्यावरून सध्या खूप हे, तुला मिळते का मला मिळते, अशी सध्या परिस्थिती ही. त्यामुळे थोडंसं असो, जे काय असेल ते. आरक्षण आहे, ओबीसी मधून आहे, सगळीकडून आरक्षण आहे आज. म्हणजे वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं, कुणाचं ओबीसी, कुणाचं अनुसूचित, कुठं ओपन आहे, कुणीकडं काय आहे, असं वेगवेगळ्या ठिकाणी असं आरक्षण आहे. तर ते थोडंसं बघितलं पाहिजे. आणि तिकीट कोणाला मिळणार जिल्हा परिषदचं आपल्या भागातून, आमच्या दौंड, यवत, बोरीबडग या गणातून सुद्धा उत्सुकता आहे सगळ्यांना की कोणाला तिकीट मिळणार ह्याच्यावरती. त्या तिकिटावरती कुठल्याही पक्षाचा असो तो, तिकीट कोणाला मिळणार हे सध्या हे बरेच लोक सध्या लीडमध्ये आहेत, रेसमध्ये आहेत पुढं, तुला मिळणार की मला मिळणार. तर थोडंसं अवघड आहे. जिल्हा परिषदचं तिकीट कोणाला भेटणार हे सुद्धा खूप ही आहे. ठीक आहे, चला, काय असेल चुकलं असेल तर माफ करावं. फक्त इच्छा एवढीच की जो कोणी असेल तो चांगला निवडावा जनतेने, कोणी बी असू द्या, जेणेकरून तो उद्या भविष्यात फोन केला तर त्यांनी प्रश्न सोडवण्याचं काम केलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे जास्तीत जास्त. ठीक आहे, रामकृष्ण रे.